गणितामध्ये प्रॉफिट आणि लॉस हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सक्सेसिव्ह डिस्काउंट हा सब टॉपिक आहे. त्याच्यावर आधारित किती छान प्रश्न आहे पहा. छापील किमतीवर 65% डिस्काउंट दिलं आणि 30 आणि 40% सलग 2 डिस्काउंट दिले. हा जो फरक आहे डिस्काउंट मधला म्हणजे 65% डिस्काउंट आणि 30 आणि 40% सक्सेसिव्ह डिस्काउंट याच्यातला फरक 105 रुपयांचा आहे. तर चिन्हांकित किंमत किती? आता काय करायचं बघा. 30 आणि 40% जे सक्सेसिव्ह डिस्काउंट आहे ते कसं काढायचं? तर सक्सेसिव्ह डिस्काउंट मी एसडी लिहितो. ते कसं काढायचं असतं? तर 30 आणि 40 यांची करायची बेरीज वजा 30 आणि 40चा करायचा गुणाकार आणि त्याला भागायचं 100 ने. सिंपल. 30 आणि 40ची बेरीज 70 येणार वजा हे 0 0 0 0 कॅन्सल 4 त्रिक येणार 12 उत्तर येणार 58. म्हणजे 58% डिस्काउंट झालं. म्हणजे जेव्हा आपण सलग 30% आणि त्याच्यानंतर 40% डिस्काउंट देतो तर ऍक्च्युअल डिस्काउंट झाला 58%. त्यांनी विचारले हे 58% आणि हे 65%. हे 65% यांच्यातला जो फरक आहे यांच्यातला जो गॅप आहे तो 105 रुपयांचा असेल. आता बघा ह्यांच्यातला गॅप ऍक्च्युअली किती टक्क्यांचा आहे? 58% आणि 65% यांच्यामध्ये 7% गॅप आहे. हा 7% गॅप 105 दिलेला आहे. 105. तर मला सांगा 100% किती येणार? काय करणार मी? 105 भागिले 7 हे 7 तर खाली जाणार आणि नंतर गुणिले 100. काय येणार बघा उत्तर? 7 एके 7 7 5 35 15 गुणिले 100 म्हणजेच उत्तर येणार 1500. जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी. ही झाली चिन्हांकित किंमत किंवा छापील किंमत ज्याला आपण इंग्लिशमध्ये मार्क्ड प्राइस म्हणतो. ऐकणे सिंपल सांगा. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा.